हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी निर्देशिका, विद्यार्थिनी मैत्रिणींनो. आज आपण शिकणार आहोत कूल कलर स्कीम. कूल कलर स्कीम सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारचा एक स्क्वेअर काढून घ्यायचा आहे. हा स्क्वेअर काढून घेतल्यानंतर यामध्ये एक सर्कल तयार करायचा आहे. हा सर्कल तयार झाल्यानंतर अजून एक छोटा सर्कल त्यामध्ये तयार करायचा आहे. त्यानंतर एक स्क्वेअर तयार करायचा आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने उभ्या आडव्या दोन्ही साईडने आपल्याला रेष आखून घ्यायची आहे. आणि ते झाल्यानंतर कूल कलर स्कीममध्ये आपण उपयोगात आणणार आहोत कूल कलर. तर आपण सुरुवातीला बघितलं होतं कूल कलर म्हणजे कुठले कुठले असतात. तर कलर व्हीलमध्ये जे शीतरंग संगती असते ती शीतरंग संगती म्हणजेच कूल कलर स्कीम होय. तर कूल कलर स्कीम यामध्ये आपण ब्ल्यू कलर सिलेक्ट केलेला आहे. तसे तर अजून आपल्याला ग्रीन कलरसुद्धा घेता आला असता, परंतु आपण यामध्ये ब्ल्यू कलर याचे शेड लाईट आपण उपयोगात आणलेले आहेत. सुरुवातीला या सर्कलमध्ये आपण इकडे व्हाईट कलर सोडलेला आहे. व्हाईट कलर आणि त्यानंतर आपण लाईट कलर घेतलेला आहे. एकदम हा जो लाईट कलर आहे या लाईट कलरमध्ये आपण ब्ल्यू कलर थोडासा मिक्स केलेला आहे. तर याचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने करायचा आहे. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, कुठलाही कलर यूज करत असताना या कलर स्कीममध्ये आपण जो कलर यूज करताय तो जवळजवळ आला नाही पाहिजे. डिझायनिंग तयार केल्यानंतर याला संकल्पचित्र म्हणतात. तर अशा पद्धतीचं आपण चित्र काढल्यानंतर ते कलर जवळजवळ यायला नको आहेत. त्यामुळे अशा विशिष्ट अंतरावर, जसं आपण आता या ठिकाणी लाईट ब्ल्यू कलर घेतला, यानंतर या ठिकाणी आपण लाईट ब्ल्यू घेतला, नंतर या ठिकाणी आपण या ट्रँगलमध्ये केलेला आहे, नंतर या डिझाईनमध्ये साईडला यूज केला आहे, नंतर या सर्कलच्या साईडला यूज केलेला आहे आणि या ट्रँगल कोपऱ्यामध्ये आपण अशा पद्धतीने उपयोगात आणलेला आहे. हा झाला यामधला लाईट कलर. आता या लाईट थोडासा अजून ब्ल्यू कलर ॲड केल्यानंतर हा 2 नंबरचा तयार होणार आहे. थोडा डार्क कलर आहे, ब्ल्यूमधला शेड आहे तो लाईट शेड. तर अशा पद्धतीने हा इकडे या साईडला अशा विविध प्रकारे आपण विशिष्ट ठिकाणी हा कलर उपयोगात आणलेला आहे. जसं या ट्रँगलमध्ये आणलेला आहे, या ट्रँगलमध्ये आणलेला आहे. अशा विविध पद्धतीने या ट्रँगल शेपमध्ये किंवा या डिझाईनमध्ये आपण उपयोगात आणलेला आहे. यानंतर घ्यायचा आहे थोडा हा डार्क जो ओरिजिनल ब्ल्यू कलर आहे, तो ओरिजिनल ब्ल्यू कलर आपण उपयोगात आणलेला आहे. हा कलर या डिझाईनमध्ये आणला आहे, या सर्कलमध्ये आणलेला आहे उपयोगामध्ये. यानंतर या ट्रँगलमध्ये आणलेला आहे. या डिझाईनच्या राऊंड सर्कलच्या बाहेरील बाजूस आपण सुद्धा उपयोगात आणलेला आहे. या ट्रँगलमध्ये सुद्धा आपण उपयोगात आणलेला आहे. अशा पद्धतीने आपण 3rd नंबरचा लाईट कलर आपण ब्ल्यू कलरनी कलर कॉम्बिनेशन केला. यानंतर थोडा अजून डार्क कलर जो घेतलेला आहे, जो नेव्ही ब्ल्यू कलर असतो, हा नेव्ही ब्ल्यू कलर घ्यायचा. एकदम हा शेडिंगचं काम करत असतो. बघा या कलरिंगमुळे फार असा ग्रेप पकडलेला आहे. बघा खूप सुंदर दिसत आहे. यामुळे हे जे कलर आहेत बघा या साईडला इकडे अशा पद्धतीने ह्या पण ठिकाणी आपल्याला कलर कॉम्बिनेशननी डार्क कलर जो ब्ल्यूचा नेव्ही ब्ल्यू कलर आपण यूज केलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं हे कूल कलर स्कीम, ही जी कूल कलर स्कीम आहे आपण केलेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीचं ग्रीन कलरचं सुद्धा तुम्ही शेड तयार करू शकता. तर कूल कलर स्कीम तुम्ही ग्रीन कलरनी करून कॉमेंटमध्ये कळवा तुमची कशा पद्धतीने दिसत आहे. तुम्ही फोटोसुद्धा अपलोड करू शकता. अशा पद्धतीने कूल कलर स्कीम कशा पद्धतीने करायची हे आपण शिकलेलो आहोत.